श्रीराम. नामस्मरणाचा फक्त एकच उद्देश असावा की हे देवा मी तुझा आहे. चला तर मग आज आपण बघूया नामस्मरणाचा खरा उद्देश काय आणि त्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट. श्री राम प्रभू सीतामाईच्या आठवणीने काळजीने व्याकुळ झालेले असतात. अशा मनस्थितीत ते समुद्रकिनारी सैरवैर फिरत असतात. त्यांना एक कातळ दिसते. त्या कातळावर ते थोडा वेळ विसावतात. सीतामाईची काळजी त्यांना ग्रासत असते. तेवढ्यात एक चाळा म्हणून ते बाजूचा एक छोटासा दगड उचलून समोरच्या समुद्राच्या पाण्यात टाकतात. तो दगड तळाशी जातो. सुरुवातीस श्रीरामांच्या हे लक्षात येत नाही, पण 2-3 वेळा झाल्यानंतर त्यांना त्याचे आश्चर्य वाटते आणि ते अजून उदास होतात. हे श्री हनुमंतांना समजते. श्री हनुमान श्रीरामांजवळ येतात आणि विचारतात, भगवंता काय झाले, इतके उदास का? श्रीराम म्हणतात, अरे हनुमाना, माझे नाव लिहिलेले दगड पाण्यात तरंगत आहेत. पण हे बघ, मी स्वत टाकलेला एकही दगड पाण्यात तरंगत नाही आहे. काय रे हे असे का? श्री हनुमान स्मित हास्य करतात आणि श्री रामांना म्हणतात, देवा बरोबर आहे. खुद श्रीरामाने टाकलेला तरेल कसा, मग तो दगड का असेना? एक वेळ येते प्रत्येकाच्या आयुष्यात, हमखास एकदा तरी येते, जेव्हा आपले कर्तेपण खरे नव्हे ही जाणीव त्याला आतून होते. तो क्षण असतो, त्या क्षणाची कास धरायची असते. असे बरेच प्रसंग येतात जेव्हा मन हतबल होते. चहूकडून त्याची निराशा झालेली असते. जीव कासावीस झालेला असतो आणि मग जीव कळकळीने श्री भगवंतास आपल्या मदतीस बोलावतो. हीच शरणागतीची खरी पहिली पायरी, पण दुर्दैवाने ती वेळेनुरूप बदलते. देव आपल्या मदतीस धावून येतो, आपले काम होते. मग गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण आपण पुन्हा एकदा खरी करतो. नामस्मरणाचा खरा उद्देश असावा की देवा मी तुझा आहे, मला तुझ्यात समावयाचे आहे, तेही तूच माझ्याकडून करून घेणार आहेस. त्यामुळे मी नामस्मरण करत नसून माझ्या